सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये आता प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. मिरज येथील प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपाचे उमेदवारांसाठी आज आमदार आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांनी आज प्रचाराच्या बैठका सुरू केल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आज समतानगर येथील नुरानी हॉलमध्ये पक्षांच्या सर्व नेत्यांसाठी सुरेशभाऊ खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलताना म्हणाले, भाजपच्या कार्यकाळात समतानगरचा विकास झालेला आहे. बौद्ध मंदिर झालं, ख्रिश्चन समाजाला न्याय देण्यात आला, दर्ग्याचं काम झालं. तसेच जे आज रस्ते तुम्ही पाहताय त्या भाजपच्या माझ्या फंडातून मी केलेले आहेत. आपण या उमेदवारांना निवडून दिल्यानंतर आपलं सरकार या भागातला विकास करणार आहे. यावेळी माजी महापौर संगीताताई खोत यांनी या भागातील सर्व माहिती विशद केली. या संवाद मेळाव्यामध्ये भाजपाचे उमेदवार गणेश माळी, दयानंद खोत, बानू जमादार, उज्ज्वला कांबळे, विठ्ठल खोत आदी कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. या नुराणी हॉलमध्ये या भागातील नागरिक, स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लोकसंदेश न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट. आणि उमेदवार म्हणून भाऊ दिलेला आहे. ह्या चारही उमेदवारांच्या बद्दल आपल्या सर्व वार्ड नंबर 7 मधील नागरिकांच्याकडून हार्दिक असं आत्ताच आज 16 तारखेचं अभिनंदन झालं पाहिजे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. तुम्ही सगळे बरोबर आहात ना? मोठा आवाज पाहिजे. आहात ना? आपले चारही उमेदवार अगदी कणखर आहेत ना? चांगल्या पद्धतीने आपली सेवा करतील ना? नक्की ना? आवाज मोठा पाहिजे. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं ह्या चारही उमेदवारांच्या बद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. पण आज आमचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊ अगदी एक वेल्डर म्हणून काम केलेले आमचे आमदार साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री. आज भारतीय जनता पार्टीने त्यांना केलं. एक कामगार पासून कामगार मंत्री झालेले आमचे साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात. म्हणजे ह्या स्टेजवरील सगळीच माणसं सर्वसामान्य गरीब कुटुंबातले आहेत. ते आज इथपर्यंत आलेले आहेत. भाऊंच्या माध्यमातून वार्ड नंबर 7 ला जवळजवळ 20 ते 25 कोटी रुपयांचा निधी मिळाला. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून 20 ते 25 कोटी रुपयाचा निधी ह्या 5 वर्षामध्ये मिळाला. यामध्ये तुम्हाला ह्या 5 वर्षातलं आज आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण प्रचार करत आहोत. ह्या कार्य मलाही काही माहीत नव्हतं, पण तेवढं मला डिटेल समजलं की उमेदवार कसे आहेत, मी किती वर्ष निवडून आले, मी काय झालं, तात्या कसं झालं, आणि हे दयाला चांगलं आहे, होमवर्क चांगलं झालं तुझं. त्यामुळं पुढं अडचण मला वाटत नाहीत काही. त्यामुळं सुंदर असं आपल्याला भाषण शैलीमध्ये इथला विकास कसा व्हावा, काय व्हावा या दृष्टिकोनातून ज्यांनी सांगितलं ते संगीताताई खोत, असलम, दुर्वावर्दी चाचा, दर्यावर्दी चाचा, अमीर हुंडेकर, शफी खान, गौस जमादार, तोडकर अण्णा, अध्यक्ष जगू सय्यद, इकबाल भालदार, अयूब निशानदार, शबाश मुमीन, तोपिन कुर्णे, इथले आपले सगळे उमेदवार त्यांची परत नावं मी घेतो. दयानंद खोत, गणेश माळी, उज्ज्वला कांबळे आणि बानू मुसा जामदार हे आणि उपस्थित असलेले फारुख जमदार त्यांचे चिरंजीव आहेत, विठ्ठलदत्ता खोत त्यांचे चुलते आहेत आणि व्यासपीठातील सर्वच मान्यवर आणि ह्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या सर्व मतदार बंधू आणि बहिणींनो, मलाही वाटत नव्हतं की मीच गरिबीतनं वर आलो असं मला वाटायचं. पण हे सगळे झालेले गरिबीतनं वर आहेत. पण गरिबीतनं वर येऊन आपण आता जी तयार झालो, आपण परमेश्वरच्या कृपेनं आपल्याला एक भाकरी मिळाली. त्यातली चतकोर भाकरी गरिबासाठी आणि पाऊण भाकरी आपल्यासाठी, आणि ती चतकोर भाकरी वाढण्यासाठीच आपण राजकारणामध्ये आलो. हा हे आमचा सिद्धांत आहे. कारण माझी आई म्हणायची, बाबा आता तू मोठा झाला, सगळं झालं, वैभव आलं, सगळं झालं. ज्या दिवशी आपण 2 भाकऱ्या आणि खरडा यायची आपली ऐपत नव्हती, त्यावेळेला पण आपण परिस्थितीला तोंड दिलं. त्या परिस्थितीतून वर येत आपण आता उद्योजक झालो, आपण आता आमदार झालो, मंत्री झालो, सगळं झालो. पण आता आपण जी भाकरी मिळाली तुम्हाला आता एक, त्यातली चतकोर भाकरी गरिबाची आहे आणि ती गरिबाला वाटायसाठी आम्ही सगळेजण व्यासपीठावरील आता ज्यांच्या परिस्थितीमध्ये सांगितलं ते सगळेजण चतकोर भाकरी तुमच्यासाठी द्यासाठी आम्ही तो उपस्थित राहिलेलो. हे मला सांगायचं आपल्याला. आज या भागाचा विकास 4 टर्म मला वाटतं संगीताई खोत झाल्या, 2 वेळा तात्या झाले. हा विकास मला वाटतं हा विस्तारित भाग आहे, हा वसलेला भाग आहे. काय आणि काळे रान जमीन आहे
आणि त्यामुळे चिखल आणि हे खड्डे बिड्डे त्यामध्ये असताना पण त्या सुधारणा होत गेल्या योगायोगाने मला तुम्ही आशीर्वाद दिले, मलाही तर आमदार केलं आणि ते आमदार केल्यानंतर 4 वेळा तुम्ही आमदार केलं, मोठे उपकार आणि आशीर्वाद मला तुम्ही दिलेले. आता त्या माध्यमातून कुठं काम झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना आज मी आपल्याला सांगतो की जास्त वेळ घेणार नाही आपला, पण मी एक आपल्याला पम्पलेट पाठवलंय. मी आपल्याला हे पॉम्पलेट सगळ्यांना मिळालं असेल, हे पॉम्पलेट पाठवले मी आपल्याला की तुम्ही मला आशीर्वाद दिले, आमदार केलं, त्यापासून मी किती रुपये आपल्या ह्या वार्डला दिले, कामा नावा गावा सकट घरापासून ह्या घरापासून रस्त्यापर्यंत सगळं मी त्यात डिटेल दिलेलं आहे. ही कामं एवढी झाली, ती कामं किती कोटीची झाली कामं, 19,17,83,000 रुपयाची कामं आपण ह्या मी आमदार झाल्यापासून 9 पासून ते आतापर्यंतची आपण त्यापर्यंत कामं धरली गेली. ताईने आणखी सांगितलं की आमचे उमेदवार निवडून दिला तर भाऊ आम्हाला भरघोस नदी आणून मिळायला पाहिजे. आज हे रस्ते झालेले दिसतात सगळे, हे सगळे आपण केलेले रस्ते ते कोण राष्ट्रवादी काँग्रेस, कोण सोनिया गांधी, शरद पवार कोण आला नाही इथं रस्ते करायला, हे आपण रस्ते केलेले. आज ह्याच्या बाजूचा रस्त्याच्या त्या बाजूचा 20 नंबर वार्ड जर बघितला आपण, योगेंद्र थोरात साहेबांचा वार्ड आहे, तेही उभे आहे तिथं, पण त्याच्या माध्यमातून तिथला तर विकास खूप चांगला झालेला आहे. त्यांनी स्वतः खर्चाने केला असेल, नगरपालिका खर्चातून केला असेल, माझ्याकडून फंडिंग घेऊन खर्च केला असेल. तसंच ह्या वेळेला संगीताई खोतनी पण खूप पैसा माझ्याकडून घेतला आणि समतानगर, आता तो वार्ड समतानगर म्हटलं तर खूप मोठा वार्ड आहे, तर त्यामध्ये विकास करायचा निश्चितच त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक सांगायचं की आज हॉस्पिटल तर आपण प्रत्येक वॉर्डला टाकलं, आपण हॉस्पिटल सगळ्यांना टाकलं. मला एक सांगायचं, मी कामगार मंत्री होतो आणि कामगार मंत्रीमध्ये मी 2 स्कीम राबवल्या महत्त्वाच्या. एक, माझा कामगार उंचीवर काम करत असेल तर त्याला सेफ्टी पाहिजे, तो पडला झडला तर त्याला अपघात होऊ नये, त्यासाठी त्याला बेल्ट असेल, बाकी त्या ट्रंकमध्ये सगळं सामान दिलं. आणि दुसरं, त्या कामगाराला एक भांड्याचं किट दिलं. मला तो भांड्याचं किट कुणाकुणाला मिळालं, जवळजवळ सगळ्यांना इथं वाटले असं मला खबर आली, भांड्याची किट पण दिली आपण त्यामध्ये. दुसरी गोष्ट आहे की आमच्या शासनाने एक लाडक्या बहिणीची योजना केली, इथं सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. हां, लाडक्या बहिणी हातवर करा, सगळे ते आहेत ना. आता म्हणाल 2 हप्ते थांबलेत आमचं. संक्रांतीच्या आदल्या दिवशी डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते 3,000 रुपये आपल्या बँकेत पडतील. कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय झाला, त्यामुळे लाडक्या बहिणींनी चिंता करायची नाही. आणि लाडक्या बहिणीची ताकद आम्ही बिहारला पण अनुभवली, महाराष्ट्रात पण अनुभवली, लय मोठी ताकद आहे तुमच्या भावानं. आणि हे लाडके भाऊ असतील त्यांच्यासाठी पण आपण केलं, केंद्राचे पैसे येतात, महाराष्ट्राचे पैसे येतात, शेतकऱ्यांना पण पैसे देतो, त्या माध्यमातून काम करतो आपण. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं बरोबर आहे. हे केलं भाजपनं, हे लक्षात ठेवाय आपण. मग हे सगळं करता रस्ते केले. आता मग अशी ड्रेनेजचं सांगितलं, ड्रेनेजची समस्या मोठी आहे, मी त्याचा खुलासा करतो आपल्यासमोर. ड्रेनेजची समस्या आहे, ड्रेनेज काही ठिकाणी अधूर आहे, काही ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. पण हे ड्रेनेजचं पाणी, मिरज शहरातलं पाणी हे बाहेर निघत नाही अजून. आणि हे बाहेर निघण्यासाठी गांधी साहेब आपले आयुक्त आलेत, नवीन आले, त्यांनी सर्वे केला. सर्वेमध्ये त्यांना समजलं की आपल्याला हे सगळं काम पूर्ण करण्यासाठी आणि मिरज शहरातलं ड्रेनेज बाहेर काढण्यासाठी आपल्याला 25 ते 30 कोटीची जरूर पडणार. मला तिने सांगितलं, भाऊ मला 25 ते 30 कोटी पाहिजेत. मी परवा देवेंद्र भाऊ आपले मुख्यमंत्री झाले, त्यांच्या कानावर घातलं. आपले पालकमंत्री आहेत, आपले दादा आहेत, त्यांच्या कानावर घातलं. दादा, केंद्रातून पैसा यायला किंवा राज्यातून पैसाला वेळ लागेल, पण आम्हाला डीपीसीतून आपल्याला जर आम्हाला पैसा दिला, 25-30 कोटी दिले, तर हे आमचं काम संपेल आणि आमच्या शहरामधलं सगळं, विस्तार भागामधलं सगळं ड्रेनेज एकदा बाहेर काढलं तर आमचं शहर स्वच्छ आणि निर्मळ होईल. तर त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार म्हणजे करायच लागेल आपल्याला, त्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि 25-30 कोटी जास्त पैसे नाही आहेत, त्यामुळे हे पैसे आम्ही उपलब्ध करून देऊ. ताबडतोब इलेक्शन संपल्या पहिला अटॅक आम्ही ह्या ड्रेनेजच्या कामावर आम्ही करणार आहोत, एवढं आपल्याला मी सांगू इच्छितो. कारण हे सुधारणा झाली पाहिजे. पुढल्या पावसाच्या अगोदर हे ड्रेनेज बाहेर पडलंच पाहिजे. आणि हे ड्रेनेज जर बाहेर पडलं नाहीये तर मोठी आपत्ती निर्माण होते. पाणी साचतं, घरामध्ये पाणी येतं आणि बाथरूममधलं पाणी पण बाहेर येतं, घाणपाणी येतं. ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आम्हाला थोडासा कालावधी लागेल. पण निवडणूक झाल्या मी निश्चितच त्यावर मी प्रयत्न करेन आणि निश्चितच पुढल्या पावसाच्या अगोदर हे ड्रेनेज आपल्या शहरातलं थ्रू बाहेर निघालं पाहिजे, ह्या दृष्टिकोन आपण काम केलं पाहिजे. आज मला इथं खूप सांगायला वाटतं की इथं जवळजवळ आमचे मुस्लिम बांधवांचा इथं मोठा एक रहिवासी आहे
मुस्लिम बांधव आहेत, दलित आहेत, ख्रिश्चन आहेत, सगळे लोक आहेत इथं. मला थोडं सांगायला लागेल की मध्यंतरी मागल्या 2 वर्षाच्या अगोदर मला दर्ग्याचं काम करायचं, मिराज साहेब दर्ग्यांचं काम करायचं, बाबांचं काम करायचं, बाबांची सेवा करायची माझ्या मनात आली. मला कोणी निवेदन दिलं नव्हतं की आमच्या दर्ग्याचं काम करा, हे करा, कोणी निवेदन दिलं नाहीये. पण मी ठरवलं बाबांचं एक सेवा करायला मिळते म्हणून मी 3.5 कोटीचं काम बाबा दर्ग्यांचं काम मी केलं. त्यावेळेला त्या दर्ग्याला पहिला जर मान असेल तो एक चर्मकारचा आहे. मी पण चर्मकार आहे. मला सेवेचा मान मिळाला. बाबांनी मला आशीर्वाद दिले. तर 4 वेळा मला आमदार केलं. आम्ही दर्ग्याचं काम केलं. आता बोलवाडचा दर्गा तुम्ही जाऊन बघा. कधी गेला असेल तर बोलवाडला जाऊन या, एक दर्गा बांधला. तिथे एक पत्र्याचं शेड फक्त होतं. आम्ही तो दर्गा बांधला. आज इथं दलित वस्ती काम करत असेल, दलित लोकांसाठी आम्ही बाबासाहेब आंबेडकरचे जवळजवळ 17 भवन आम्ही बांधले. किती? ह्या मतदारसंघामध्ये 17 भवन आपण बांधले. ह्या सगळ्या गोष्टी करताना चर्चमध्ये काय लोकांचे आम्ही पिंबळ बसून दिले, काय काय तिथं सुविधा करण्याचा मी तिथं प्रयत्न केलाय. आता डॉक्टर शशी आमच्या बरोबर असतात, त्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे. म्हणजे कंपाऊंड वॉल करून दिली, त्यांना काय काय लागतं त्या पद्धतीनं करून दिलं. आम्हाला बांधलं होतं की इथं समतानगरला एक बौद्ध विहार आम्ही बांधलं होतं. म्हणजे असे बौद्ध विहार 17 बांधले. सगळ्यात मोठं बौद्ध विहार आम्ही आरगला बांधलं, 3.5 कोटीचं बांधलं. कारण तिथं बाबासाहेबांची अस्थी आहेत. त्या अस्थी जतन करण्यासाठी तो प्लॅन डिझाईन केला आम्ही आणि एवढं मोठं असं बौद्ध विहार आम्ही तिथं उभा केलं. सुखसोयी होत राहतात, कामं होत राहतात. आता मी ज्या रस्त्यानं आलो तो रस्ता आम्हीच बनवलेला आहे. भारतीय जनता पार्टीनं बनवलं, फंड त्यांनी दिला आणि मी माध्यम धरून हा रस्ते बनवले गेले. आपण आतले रस्ते बरेच झाले असतील, काही राहिले असतील, कारण ड्रेनेजचं काम चाललेलं आहे. त्यामुळे ड्रेनेजच्या खुदाईमुळे काही रस्ते ओपन झाले असतील, पण तेही रस्ते आपल्याला करायचे आहेत. त्या माध्यमातून सुख आपल्याला उपलब्ध करायचे आहेत. ह्यासाठी मी आपल्याला सांगायला आलो. आणि निश्चितच ह्या वेळेला ते पूर संरक्षण त्यामध्ये धरले त्यामध्ये ते वर्ल्ड बँकचे पैसे आले, 598 कोटी आले. त्यामध्ये नाल्याचं काम, बाकीचं काम आणि पूर संरक्षण यासाठी आपण ते पैसे वापरले. ते पैसे आले, त्याचं टेंडर झालेलं आहे आणि टेंडर होऊन ते काम लवकर चालू होतं. तेवढं काय मोठ्या कामाचं ह्या नका पडलेलं नाही. यांना छोटं छोटं घरा बसलं, बोळा बसलं, ड्रेनेज थांबले, गटार थांबले, या अशा गोष्टी यांना लागतात. त्यामुळं निश्चितच आमचं लक्ष असेल, हे 4ही नगरसेवक आपल्या विभागात वाटलेले नगरसेवक आहेत. एकाच ग्रुपमध्ये, एकाच वस्तीमधले नगरसेवक, एकाच कॉलनीमध्ये नगरसेवक नाही आहेत. त्यामुळे समतानगर फारूकने मला सांगितलं की काही ख्रिश्चन लोकांचा, मुस्लिम समाजात दफनभूमीचा काही प्रश्न होता इथं, तोही संपवला तिने त्यामध्ये, तोही झालाय, संपूर्ण घेतलेला आहे. त्यामुळे तेही आपल्याला काम करता येईल. म्हणजे काम करून मला काय म्हणायचं आहे, आम्ही इथं विकास करून, विकास पुरा झाला असा दावा काही झालाय, विकास करून आम्ही तुमच्याकडे